इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. राहुल, मानस दादा सांगत होता की ऋतिका वहिनीला सस्पेंड केलं गेलंय आणि ऋतिका वहिनीची मम्मी आता या जगात नाही. शारदा निघून गेली आणि या घरातलं सर्व सुख स्वतः सोबत घेऊन गेली. अहो, पण मला थोड्या वेळापूर्वी फोन आला तुमच्या हॉस्पिटलमधून की त्याने शरीरात नाही. पप्पांना ह्या दुःखामधून कोण बाहेर काढणार? माहितीये साक्षी, मम्मी शिवाय हे घर पूर्ण खायला उठतं. अच्छा दिवा, तू एक काम कर, तू तू इथे ये ना. तुझ्या घरी? माझ्या घरी. माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी. आता मी तर तिथे येऊ शकत नाही ना, तेव्हा तूच इथे ये दिव्या. आपण दोघी बसून थोडा वेळ बोलू, तुझ्या मनाला थोडं बरं वाटेल. ठीक आहे साक्षी, मी बघते. बघते नाही दिव्या, तुला यावंच लागेल. दिवसभर घरात बसून बसून तुला कोंडल्यासारखं वाटत असेल. आता मी तुझी वाट बघते. तू ये इथे दिव्या, आपण दोघी बसून बोलू. तुला बरं वाटेल. थोड्या वेळासाठी का होईना दिव्या, पण तुला बरं वाटेल. मी तुझी वाट बघते. हा ठीक आहे साक्षी, मी संध्याकाळपर्यंत येते. ओके, बाय दिव्या. बाय. ही बातमी वाचलीस तू? ऋतिकाच्या जागी कोणा दुसऱ्याला कलेक्टर म्हणून अपॉइंट केलं गेलंय. मला माहिती आहे पप्पा. मी वेळोवेळी तिला समजावत आलोय, तिला वेळोवेळी सावध केलंय की एक पोस्ट मिळवणं म्हणजे सगळं संपत नाही, ती टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. आपल्या योग्यतेने, आपल्या व्यवहाराने. जज साहेब, जेवढे धक्के ऋतिका सहन करते तेवढे देवाने शत्रूलाही देऊ नयेत. फक्त त्या गोष्टीमुळेच तिची ही अवस्था झाली आहे बघा. तिच्या ह्या अवस्थेला जबाबदार ती स्वतः आहे. अहो, पण कुठवर तुम्ही तिला दोषी मानत राहणार आहात? खरंय तुमचं. प्रत्येक गोष्टीसाठी दिदीला जबाबदार का मानलं जातं? पप्पा, दिदीला तर आधीपासूनच माहिती होतं की मम्मीला खूप मोठा धक्का बसेल. यासाठी दिदीने मला फोन नाही करू दिला आणि तिने सांगितलं की जेव्हा मम्मी घरी येईल तेव्हाच आपण तिला ही बाब आरामात सांगूया. मग ही बाब तू तिला फोन करून का नाही सांगितलं? कदाचित ती या धक्क्यातून वाचली असती. ह्याचा सुद्धा विचार करा की जर तुम्ही त्यावेळी दिदीवर रागावलं नसतात तर मग. 2 वेळा आपण हिला स्वतःचं आयुष्य सावरायची संधी दिली आहे. 2 वेळा हिचं लग्न लावून दिलंय, पण सौभाग्याचं लेणं हिला सांभाळताच आलं नाही. शारदा, हिला तीच विधवेची पांढरी साडी आवडते, तीच साडी नेसायला आवडते. तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की शारदाचा मृत्यू माझ्यामुळे झालाय? नाही पप्पा, मला असं काही म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की दिदीच्या अवस्थेचा विचार करा.
अहो, अनेकदा सगळ्या चुका केवळ राग तारतम्य सुटल्यामुळे होतात. कारण अशा अवस्थेमध्ये माणूस विचार करण्याची आणि समजून घ्यायची शक्ती हरवतो. म्हणून मला दीदीची ही अवस्था बघवत नाही. हो हो जज साहेब, ऋतिकाची अवस्था ठीक नाहीये, म्हणून तिला सांभाळायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग तिला काही होऊ शकतं. मी स्वतः पाहिले तिची अवस्था स्वतःच्या डोळ्याने. दीदीने बऱ्याच दिवसांपासून ना काही खाल्लंय ना काही प्यायलीय. उलट सर्वांनी तिच्यावरच आरोप लावला तर मग तिला समजावणार कोण? मी बघतो. हे बघा अंकल, काय अवस्था करून ठेवली हिने. ना काही ऐकत नाही ना काही बोलत नाही. असं वाटतं की जिवंत तर आहे पण आयुष्य जगणंच सोडलं हिने. शिवाय हिला धक्के पण काही कमी नाही बसलेत. एका बाजूला मानस जिजूने तोडून टाकलं आणि दुसऱ्या बाजूला हो, मला समजतंय, पण ही ते धक्के विसरू शकेल, त्यातून बाहेर येऊ शकेल अशासाठी कोणी प्रयत्नच नाही केला. मम्मीचा मृत्यू, नोकरी जाणं, पतीशी तर आधीच नातं तुटलं. पतीशी तर आधीच नातं तुटलंय. याहून मोठा धक्का आणखी काय असू शकतो? अंकल आता तुम्हीच समजावा ना पप्पांना. हा हो, त्यांना तर मी समजावेन, पण आधी रोहित हिला ऋतिका बेटीला समजावणं जास्त महत्वाचं आहे. रोहित हिला समजतच नाहीये की हिच्या या अवस्थेमुळे प्रत्येक गोष्ट बिघडत चालली. अजून ऋतिका बेटा, किती वेळ तू अशी बसून राहणार ग? मला माहिती आहे तुझ्या बाबतीत जे काही बोललं जातं बेटा, ते बेटा चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. पण ही गोष्ट पटवून देण्यासाठी प्रयत्न तर तुलाच करावे लागतील ना. तुला या दुःखातून बाहेर पडावं लागेल बेटा. तू ऐकतेस ना बेटा? तुला माझं बोलणं समजतंय ना? अंकल, दीदीला समजावून काही फायदा नाहीये. हो, पण हिला या अवस्थेमधून बाहेर तर आणावंच लागेल, भले आपल्याला काहीही करावं लागू दे. हो अंकल, असं दिसतंय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. हो, आता बहुधा हाच एक मार्ग राहिलेला आहे. ठीक आहे, मी जज साहेबांशी बोलून घेतो. अखेर ऋतिकाला तिच्या कर्माची फळ भोगावी लागलीच. हीच फळ मिळणार होती तिला, हीच. अशा गर्विष्ठ बायकांचे असेच हाल होतात. माझ्या लक्षात नाही आलं तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. ऋतिकाला सस्पेंड करण्यात आलं. आता तिच्या भविष्यामध्ये काय आहे हे तर तिलाही नाही माहीत. सरकारने तिच्याकडून तो मान, तो हुद्दा हिसकावून घेतलाय जो तिला दिला गेला होता. कालपर्यंत जी ऋतिका ताकद असल्याच्या गर्वामध्ये मग्न होती, आज ती काहीच नाही आहे, कोणी सुद्धा नाही. आणि हा सर्व त्या शापांचा परिणाम आहे जे तिला आपल्याकडून मिळाले. मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तुम्हाला ती अजिबात आवडत नाही. सत्य बोलून तिने तुमच्या स्वाभिमानासोबत तुमच्या उद्देशावर सुद्धा घाव घातलाय. पण सत्य बोलणं गुन्हा तर नाहीये.
अहो खूप वेळा असं होतं की आशीर्वादांपुढे खूपदा शाप वरचढ ठरतात. पण याचा अर्थ असा होत नाही की आशीर्वादांचं अस्तित्वच राहत नाही. तुला काय म्हणायचं आहे? आता मी काय बोलू तुमच्याशी? तुम्ही तर नेहमीच तिला तुमचा शत्रू मानत आला आहात, परंतु मला असं वाटतं की तिने सत्य बोलून कोणताही गुन्हा नाही केलाय. डॅड, मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं ना की मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून. त्यासाठी तुम्ही पैशांची व्यवस्था करू शकता. डॅड, जर पैशाची व्यवस्था होत असेल तर मगच मी पुढे पाऊल टाकू शकेन. ॲक्च्युली डॅड, पाऊल पुढे टाकून मागे येणं कोणालाही आवडत नाही. तुला मुळीच काळजी करण्याची गरज नाही आहे. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझंच तर आहे. बेटा, आपल्यापाशी काही जमिनी आहेत ज्या विकण्याची बोलणी सुरू आहेत. जर तुझी इच्छा असेल तर स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो. त्या जमिनी विकल्यानंतर आपल्याकडे साधारण 2 ते 2.5 करोड रुपये येतील. पण जोपर्यंत त्या जमिनींचा व्यवहार होत नाही बेटा, तोवर वाट बघ. डॅड, तुम्हाला आयडिया आहे का की कधीपर्यंत त्या जमिनी विकून पैसे आपल्या हातामध्ये येतील? नाही, मी यासाठी विचारत होतो की मी माझ्या मित्राला सांगू शकेन की कधीपर्यंत पैशाची व्यवस्था होईल. बेटा, ह्या आठवड्यात सगळे डील्स फायनल होऊन जातात. एक गोष्ट सांगू, तुझ्या करिअरची तुझ्याहून जास्त आम्हाला काळजी आहे. थँक्यू डॅड. साक्षी बाळा, तो दिवस खरोखर आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस असेल जेव्हा माझा मुलगा गौरव आपल्या सगळ्यांबरोबर असेल, आपल्या घरात असेल. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. जर ईश्वराची इच्छा असेल तर तो दिवस खूपच लवकर येईल. बाळा, कालपर्यंत तर डॉक्टर काहीही सांगायला तयार नव्हते, पण आता थोडासा आशेचा किरण दिसायला लागलाय. डॉक्टरांना कमीत कमी आशा तर वाटते की गौरवच्या शरीरामध्ये लवकर हालचाल होईल आणि कदाचित त्याला शुद्ध पण येईल. ये बघा साहेब, मला ती एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी कुणाचं वाईट केलेलं नाही, तर मग तुमचं वाईट काऊन होईल? खूपच लवकर खुशखबर मिळेल आपल्या सर्वांना या बाबतीत. तुला माहिती आहे बाळा, काल रात्री जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जात होतो ना गौरवला भेटायला, तेव्हा रस्त्यात मनातल्या मनात मी खूप सारी स्वप्न पाहिली. मी पाहिलं की माझा मुलगा गौरव आजारातून बाहेर पडलाय. तो ठणठणीत आहे आणि आमच्यामध्ये बसून गप्पा मारतोय, बोलतो आहे, हसतोय, खेळतोय आणि मला म्हणतोय, पप्पा, मी भविष्यात यापुढे अशी रफ ड्रायव्हिंग करणार नाही मुळीच. हे स्वप्न नाहीये पप्पा, हे खरंच सत्य आहे जे तुम्ही दिवस रात्र उठता बसता नेहमी बघत असता. साक्षी खरं बोलते पप्पा. मीही आजकाल हाच विचार करतो की गौरव मला भेटेल तेव्हा माझ्याशी काय बोलेल. मी तर कधी त्याला भेटलोही नाही. काय विचार करेल तो माझ्याबद्दल? किती खुश होईल ना तो. हो बाळा, खरोखरच खूप खुश होईल तो. लहानपण तर त्याचा अगदी एकाकी गेला आणि तारुण्य. पण आता मला खात्री आहे की जेव्हा हॉस्पिटलमधून परत येईल तेव्हा त्याला सुंदर असं एक परिपूर्ण कुटुंब मिळेल. एक भाऊ, एक देवीसारखी वहिनी. किती खुश होईल तो. आत्तापर्यंत तर मी राकेशला दादा म्हणत होतो, आता गौरव मला म्हणणार. किती वेगळं वाटेल नाही त्याच्या तोंडून ऐकायला. मला टक्कर द्यायला चालली होती ती रितिका, मला.
आता जाऊन तिची हालत बघाल तर तुम्हालाही दया येईल. आता तर आयुष्य जगण्याचा विचार तर दूर राहिला. ती तर आता स्वतःलाच विसरून गेलीये. बरोबर बोलतेस. तू अशी पाडलीस ना ठिणगी तिच्या आयुष्यामध्ये की एकाच ठिणगीने प्रीतिकाच्या प्रत्येक आनंदाला जाळून राख केलंय. आता ती कधी आपल्या समोर तोंड वर नाही करू शकणार. खरंच तू ही चाल पूर्वीच खेळली असतीस ना तर त्या मुंजाळवाल्या बाबतीमध्ये आपल्याला अशी हार नसती मानावी लागली. बरोबर बोलताय तुम्ही मेघनाजी. खरोखरच मी थोडा उशीर केला. पण त्या बिपिनचं काय करायचंय? करायचं काय आहे? बिपिन काही दिवस आणखी राकेश बनून राहिले. तो घाबरून गेलाय. त्याला वाटतंय की त्याचं सत्य केव्हाही समोर येईल की तो राकेश नाही कुणी दुसरा आहे. आता खरं सांगू तर बिपिनची एक दिवसही SDM साहेबांच्या घरी राहायची इच्छा नाहीये. आधीच सगळं काही हाताबाहेर निघून गेलंय आणि आता जे काही थोडंसं मिळतंय ते सुद्धा सोडून ह्या बिपिनला पळून जायचंय. तूच त्याला समजाव. तो अजून थांबेल. तोपर्यंत त्याने थांबावं जोपर्यंत SDM साहेब ती मोठी रक्कम त्याच्या हवाली करत नाही. हो ठीक आहे, मी त्याला समजावीन. शिवाय तुझी बहीण राधिकाबद्दल काय विचार केलायस जो स्वतःच हे शहर सोडून पळण्याच्या विचारात आहे? अशा मुलाशी तू तुझ्या बहिणीचं लग्न लावणार आहेस? आता तर मुळीच नाही. त्याचा तर काही भरोसा नाही की तो कुठे राहील, कसा राहील. आता राधिकाचं लग्न मी त्याच्याशी नाही लावू शकत. मग तू बिपिनला लग्नाबद्दल नकार का देत नाही? जो असंही शहर सोडून पळण्याच्या विचारात आहे त्याला हो नाही ने काय फरक पडणार आहे? आणि तसंही SDM साहेबांनी जर मला विचारलं की तू लग्नाला का नकार दिलास तर माझ्याकडे तर काहीच उत्तर नाहीये ना. तर आता तो शहर सोडून जातोय तर जाऊ दे. लग्नाचं प्रकरण तर आपोआप बंद होईल. जज साहेब, खरं तर आपल्या चिंतांचा, आपल्या दुःखाचा अंदाज तर प्रत्येकाला असतो. तुम्हालाही आहे. पण मला तर आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की तुम्हाला तुमच्या मुलीच्या दुःखाचा अंदाज येत नाही. काय अवस्था आहे तिची. अहो, पुतळ्यासारखी झाली आहे ती. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं शिवरामजी की तिच्या या अवस्थेला जबाबदार ती स्वतःच आहे. ती धक्क्यामध्ये आहे कारण तिने तिचा पती गमावलाय, पण स्वतःच्या चुकीमुळे. माझी काय चूक होती ज्यामुळे मी माझी पत्नी गमावली? ज्या दुःखामधून तुम्ही जात आहात ना त्याच दुःखामधून रितिकाही जाते. जज साहेब, तुम्ही तुमचा जीवनसाथी गमावलाय, पण तिने तर तिच्या जीवनसाथी सोबत तिच्या आईला सुद्धा गमावलंय. तिचं नाव, तिचा हुद्दा, तिचं स्वप्न सर्व काही गमावलंय तिने. हो पप्पा, पण आता दिदीजवळ राहिलंय तरी काय? खरं तर हे आहे की तिची जगण्याची इच्छाच मेलेली आहे आता. आणि जेव्हा जगण्याची इच्छा मरते तेव्हा माणूस जिवंत तर असतो, पण एक प्रेत बनून. सर्व काही गमावलंच आहे बिचारीने. काय राहिलंय तिच्याकडे? आणि हद्द तर इथं झाली जज साहेब की सर्व काही गमावताना तिनं तिच्या परिवाराचा विश्वासही गमावलाय. आपल्या वडिलांचं प्रेम गमावलं. आता सांगा, काय राहिलंय तिच्याकडे? जगू शकेल का ती मुलगी? मान्य आहे की काळानं एक असं वळण घेतलंय, एक अशा वळणावर आणून उभं केलंय की आधी रितिका माझा तिरस्कार करायची आणि आज मी तिचा तिरस्कार करतोय शिवरामजी. हो, पण एक बाप असण्याचं कर्तव्य मी जरूर निभावेन. माझं कर्तव्य जरूर निभावेन.
पण मी माझ्या मनाला नाही समजावू शकत. माझ्या मनाला नाही समजावू शकत शिवरामजी. जज साहेब, बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मनाला समजवावं लागेल. मनाला समजवावं लागेल की रितिका गुन्हेगार नाही असू शकत. हे बघा, ती अशा गोष्टी नाही बोलू शकत. आणि जर तुम्ही तुमच्या मनाला नाही समजावू शकलात तर बापाचं कर्तव्य निभावण्यामध्ये कुठे ना कुठे चूक होऊ शकेल तुमच्याकडून. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नाही होऊ शकत जज साहेब, नाही होऊ शकत. तुम्हाला काय म्हणायचंय सांगा मला. मी 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 काय करू सांगा. जज साहेब, सगळ्यात आधी तर तुम्ही आधी स्वतःला समजावा. तुम्ही स्वतःला समजावा. कारण तुम्हाला एका बापाचं प्रेम द्यायचंय. बापाच्या प्रेमाचं नाटक नाही करायचंय तुम्हाला. त्यानंतर एका डॉक्टरला बोलवा तुम्ही. रितिका बेटीला आता एका डॉक्टरची गरज आहे. खूप जास्त आवश्यकता आहे. तिची अवस्था ठीक नाही आहे जज साहेब. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार